लवकर न्याय मिळाला तर हे लेकर कधी कधी शिकतील बघा ताई. लवकर जर न्याय निघाला नाही तर मग काय अवघड आहे. ताई असं होऊ शकतं ह्यांच्या जामीवर तर सुटले ताई, हे जामीवर तर सुटले, आमचा एकही माणूस गावातला तुम्हाला बाहेर दिसणार नाही कोणत्याच कामाला गेलेला. थोडा त्रास होईल आम्हाला. आता भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आली तर बाकी सामान्य लोकांचं काय, त्यांनी कसं जगायचं. आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील, नाहीतर हे असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जरी हे जर ह्यांना जरी आज फायदा झालं तरी त्यांनी दुसरे साथ बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना. बाकीचे कसं बाहेर ऐकतो पण बोल ना. ऐका ताई. आईला बोलायचंय. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवडला, सगळं केलं. त्या दिवशी बी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही, आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलीसच असतील, कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील काय असतील. फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का. नंतर माझे लेकर गेल्यावर, धनंजय देशमुख गेल्यावर तर ह्यांना दिशा तर दाखवावं, काही तर झालं असतं, थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना. ह्यांना काहीच भेटू दिलं नाही, ह्यांना काहीच कळू दिलं नाही. का बरं. ह्यांना का माझं कसं लेकरू आहे तसे हे ह्यांना मारे कर्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण कोण नसल, ह्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं. ह्यांना काय करायचं, ह्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का. मला करताना पण काय वाटलं असेल, मला काय वाटत असेल, मी त्याची आई असेल. आईने स्वयंपाक करून ठेवला तर सोमवार मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडाय. 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच बंद झाला. धनू दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होतो. गुन्हे म्हणजे कुणाला कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता. मी कुठं माझं लेकरू शोधू, काय काय करू. काय आरोपी असतील, कुठून असतील, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं. कुणीच तरी गाववाले जगणार कसं. मला न्याय तर पाहिजे. मी तुमच्यासाठी न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायला आज भेटले पाहिजेत. आणि तिचं म्हणणं संरक्षण आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून माझं लेकरू कुठं जाते, काय करू मी आता. माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करीन, फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील. ज्या पोलिसांना विश्वास ठेवला त्याचं घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला. तो घरी पाण्याचा ग्लास घेत संतोष हे होता पाटील. तर त्यांनी आज धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री होती. त्यांनी इथं रूम्स करून राहण्यासाठी आले त्यावेळेस धनंजय देशमुखने यांनी त्यांच्या मिसेस मी दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे हे केलं आणि घरची संबंध ठेवले त्यांनी. त्या सांगतील तुम्हाला अश्विनी काय करायचं त्या बिचाराने. आई लहानपणी वारली म्हणून आम्ही तिला केलं. आपली आई आहे, वडील वारले 7च महिने झालं आणि आता हे प्रकार. सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे.
मी आहे का? सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही आम्हाला. काय उत्तर देणार बाप्पा आपण? काय हो गुन्हा तरी काय केलं? सरपंच होता अगोदर, ह्या होत्या 2 टर्मला अश्विनी होत्या. काय घर तर बघा ना, मामाचं घर येत आहे. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकर पाहिजे होते, काय नव्हतं पाहिजे. लेकराशिवाय महत्व कशाला आहे? कशालाच नाही. तिला वाटतं संरक्षण धोरणला तर पाहिजे, त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धोरणाला पण पाहिजे. तर मग इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर झोपत नाही. धनु बिलकुल झोपत नाही दादा, बिलकुल धनु खूप खसलाय तो. राम लक्ष्मण सारखी जोडी होती, सारखं दादा होता माझे. हा मी मोठी, तो राम लक्ष्मण होते. आता मला राम गेला, लक्ष्मण एकदा करून तरी काय खूप आधार गेला, खूप अवघड झाले. किती असेल काय कोरडवाड बटन दिलेले वंजार काय कुठे बघा ताई, कुठंच एक थोडं सुद्धा खोट नाही माझ्या भावामध्ये. नाही कोर्टचा विषय नाही हो, काय तुम्हाला काय हो, 2 तपासाधिकारी म्हणले की एकही माणसाने वाईट बोललं नाही त्यांच्याबद्दल. करायला पाहिजे होतं. खूप वेगळं होतं. म्हणलं खूप वेगळं होतं, खूप आदर. मला पण म्हणायचं ताई असं, ताई म्हणलं की म्हणायचं आई आपण आईचं खूप अवघड आहे. आणि धनु पण खूप खसलेलं आहे. लेकरं वारे वारे फिरते तो. त्याला जाऊ म्हणूनच मला वाटतं लवकर न्याय मिळावा, शिकतील आणि परिणाम त्यांच्या कोणी म्हणतात. जीव काहीच कळना मला, काय करावं मी. ती ऐका ना, मध्ये पण दिसली ताईंना पण बॉक्स मध्ये पाणी नाही, ते काकूंसाठीच बोलल्या. हो ना. नाही ताईंना पण पाणी. मला ताई मरता मरता वाचवलं, पूर्ण माझं रक्त कमी झालं. म्हणजे 1 वर्षाखाली आता पण तशीच बोलत होतो. वेगळाच होतो तो. कुठल्या बी गोष्टीला तोंड दिलं असतं. मग तेच ना, त्यांनी पैसे माझे मला त्यांनी मरता मरता वाचवलं. म्हणजे तो एक खूप आधार होता 2 शब्दाचा. खान त्याची कीर्ती खूप महान होती, लहान होता, जेवण तर एवढंच होतं, खूप नाजूक होतं. कोणी झोपत नाही, खूप अवघड होणार आहे. त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तर त्यांना भीती वाटते. आता धनु पण येत नाही ना, झोपत नाही. तिचे एक वाक्य ऐकायसारखे आणि जर मोर्चात म्हणजे गावकरीच फक्त असतात. पोलीस सगळीकडे सिक्युरिटी म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर गेले तर काय कोणाला सगळ्यांसाठी लिहिलं